मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाणी सुद्धा खरं तर कालच येणं गरजेचं होतं, परंतु काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे काल येता आलं नाही आणि अधिवेशन संध्याकाळी काल संपल्यानंतर आज सकाळी 11 वाजता यायचं मी तसं संबंधित सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं। त्या ठिकाणी आमचे महापालिकेचे अधिकारी आहेत, फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत, तहसील कार्यालयाचे अधिकारी आलेले आहेत, पोलीस खात्याचे सर्व अधिकारी आहेत आणि महापालिका आयुक्तांनी मी आता सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब आज रामनवमीची सुट्टी आहे, परंतु सर्व तातडीनं सगळ्या घरांचे पंचनामे करायचे। कायद्यामध्ये ही आपत्ती जी आहे ती वेगळ्या स्वरूपाची आहे, त्यामुळे अशा आपत्तीच्या परिस्थितीमध्ये तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार नसतात जी काही नुकसान झालेलं असतं त्याची भरपाई द्यायला। परंतु मी महापालिका आयुक्तांना सांगितलं की महापालिकेच्या स्तरावर जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान जे लोकांना द्यायचं आहे ते नुकसानाचा पंचनामे करून तुम्ही ताबडतोब जाहीर करा। भले आजचा दिवस एक सुट्टीचा असल्याकारणाने उद्याच्या दिवसामध्ये ते तुम्ही जाहीर केलं तरी चालेल। 24 तासाची मुदत त्यांना मी दिलेली आहे, परंतु कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांवर गोरगरिबांवर जे बिचारे गेले अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी राहत आहेत आणि प्रामुख्याने सगळ्यात जास्त मराठी कुटुंब इकडे आहेत, तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी ह्या शहराचा आमदार आणि मंत्री म्हणून मी घेतोय। 24 तासाचं अल्टिमेटम दिल्यानंतर जर उद्यापर्यंत त्यांनी काही मदतीची घोषणा जाहीर केली नाही तर निश्चितपणे त्याबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे त्याबाबत निवेदन दिलं जाईल, परंतु कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। प्रत्येकाला त्यांचा हक्क आणि त्यांचा अधिकार मिळेलच। पण त्याचबरोबर मी आमच्या महापालिकेच्या अतिक्रमण खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की या ठिकाणी हे समोरचं लेडीज बार वगैरे काहीतरी आहे, त्या ठिकाणी घाणेरडे व्यवसाय चालू होतात, ते ताबडतोब कारवाई करायच्या सूचना केलेल्या आहेत। ते कारवाई सुद्धा आता सुरू होते, कारण ह्या ठिकाणी जेव्हा आग लागली होती तेव्हा फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या येऊ शकल्या नाही, त्यामुळे ते समोरचं जे कुंपण भिंत आणि ज्यामुळे गाड्या फायर ब्रिगेडच्या फिरू शकल्या नाही ती तोडायच्या मी सूचना केलेल्या आहेत। कारवाई महापालिकेचे लोक करत आहेत। ह्या परिसरामध्ये अनेक इलिगल अशा शेड्स उभ्या झालेल्या आहेत, त्यावर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये अजूनही काही गोडाऊन्स आहेत आणि जे काही गॅरेजेस आहेत, त्याचबरोबर काही स्टुडिओज आहेत, त्यामध्ये सुद्धा आग लागण्याची जर अशी कधी प्रसंग आला तर फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि फार मोठ्या प्रमाणात जीवितहानीसुद्धा त्या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ह्या सगळ्या सूचना मी या परिसरातल्या महापालिका आयुक्तांना कळवलेल्या आहेत आणि त्यानुसार कारवाई करतील। जर 24 तासामध्ये त्यावर काही कारवाई झाली नाही तर निश्चितपणे ह्या सर्वसामान्य जनतेला कशा पद्धतीनं न्याय देता येईल, शासन कशा पद्धतीने त्यांच्या पाठीमागे उभं राहील त्याची जबाबदारी मी राज्याचा मंत्री म्हणून घेतोय आणि निश्चितपणे योग्य ते कारवाई होईल। परंतु जे आता अतिक्रमण झालेले अनधिकृत आहे त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना मी महापालिका आयुक्तांना दिलेल्या आहेत।